नागपूरच्या बुटीबोरी आवाडा कंपनीमध्ये निर्माणाधीन टाकी कोसळली। या दुर्घटनेमध्ये 3 कामगारांचा मृत्यू झाला असून 7 कामगार जखमी झाले। मीरा भाईंदरमध्ये तलाव रोड परिसरामध्ये बिबट्या शिरला होता। एका कुटुंबावर हल्ला केल्याची सुद्धा माहिती मिळतेय। स्थानिक नागरिकांनी मोबाईल कॅमेरामध्ये बिबट्याची दृश्य कैद केली असून ग्रामीण भागासोबतच आता मुंबईसारख्या शहरी भागात सुद्धा बिबट्याचा वावर आणि हल्ल्याच्या घटना घडल्याची चिंता व्यक्त केली जाते। भिवंडी तालुक्यातील मानकोली परिसरामध्ये असलेल्या आईस्क्रीम कूलिंग कंपनीच्या गोदामामध्ये अमोनिया वायूची गळती झाली। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करत हवेमध्ये पसरत असलेल्या अमोनिया वायू नियंत्रणामध्ये आणला होता। राज्यातील अनेक विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यापक भरतीचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये। याविषयी निर्णय घेण्यासाठी बैठकांचं सत्र सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पुणे बुक फेस्टिवलला मंत्री उदय सामंत आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी हजेरी लावली। 13 डिसेंबरपासून सुरू झालेला हा पुस्तक महोत्सव अंतिम टप्प्यात आलेला आहे। भारतामध्ये दरवर्षी 14 ते 15 लाख नवे कॅन्सर रुग्ण आढळून येतात। केंद्र सरकारनं कमी वयामध्ये होणाऱ्या कॅन्सर आणि हृदयविकाराबाबत गंभीर इशारा दिला आहे। पुण्यातील कर्वे पुतळा चौकामध्ये विभाजकाला धडकून 4 चाकीचा अपघात झाला। या अपघातामध्ये 2 4-चाकींचं नुकसान झालं असून कोणतीही जीवितहानी यामध्ये झालेली नाही। पुण्यातील बाणेर परिसरामध्ये महानगरपालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येते। अनधिकृत हॉटेल्सचे पत्र्याचे शेड आणि पक्के बांधकाम सुद्धा महानगरपालिकेने जमीनदोस्त केलेले आहे। दादर स्थानिक परिसरामध्ये मनोरुग्णाने गोंधळ घातला होता। ही व्यक्ती इमारतीच्या सज्जावर उड्या मारत होती। 2 तासांहून अधिक काळच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर या तरुणाला ताब्यात घेण्यात आला आहे। पुणे मेट्रो प्रवासामध्ये मांसाहारी पदार्थ पिशव्यांमध्ये किंवा उघड्यावरती घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला। केवळ सीलबंद असलेले मांसाहारी पदार्थ घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे। दिवाळी अधिवेशनामध्ये आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी जबरदस्तीने हकलण्याचा ठपका ठेवण्यात आलाय। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं पोलिसांना खडे बोल सुनावलेले आहेत। कडाक्याच्या थंडीमध्ये आंदोलनकर्त्यांना रस्त्यावर झोपण्याची वेळ आलेली होती। आता चक्रीवादळातील नुकसानाचं अचूकपणे मूल्यमापन करता येणाऱ्या IIT मुंबईच्या शास्त्रज्ञांनी यासाठी स्पाडानेट हे AI मॉडेल विकसित केलेलं आहे। मुंबई विमानतळावर प्रवाशांनी विक्रमी टप्पा गाठलाय। मुंबई विमानतळावर 29 नोव्हेंबरला 1.76 लाख प्रवाशांनी प्रवास केला। या संख्येमुळे एका दिवसातील प्रवासाचा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित झाला।